नागपूर जिल्ह्यातील दहेगाव रंगारी येथे सोमवारी रात्री भीषण तिहेरी अपघात घडला असून या दुर्घटनेत एका कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. भरधाव वेग आणि निष्काळजीपणामुळे घडलेल्या या अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. सावनेर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काश्मीरा लॉन्स समोर रात्री 7:30च्या सुमारास हा अपघात घडला. माहिती अनुसार स्विफ्ट डिझायर कार यू टर्न घेत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात काळ्या रंगाच्या कारने तिला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे स्विफ्ट डिझायर समोरील I-20 कारवर आदळली. धडक इतकी भीषण होती की I-20 कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला तब्बल 3 वेळा पलटी झाले. या दुर्घटनेत I-20 चालकाचा जागीच मृत्यू झाला. 2 महिला गंभीर जखमी असून आणखीन एक महिला आणि 2 लहान मुलांसह अन्य जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धडक देणारा अज्ञात चालक घटनास्थळावरून फरार झाला असून खापरखेडा पोलिसांनी हिट अँड रनचा गुन्हा नोंदवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. दहेगाव रंगारीतील या भीषण अपघाताने महामार्गावरील बेफाम वेगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फरार चालकाला पोलीस किती लवकर पकडतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.